नमस्कार, मी डॉक्टर अश्विनी देशमुख, स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण तज्ञ. आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या इन्फर्टिलिटी व्हिडिओ सिरीजमध्ये आपण पीसीओडी या विषयावरती म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज या विषयावरती चर्चा करत आहोत. मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण पीसीओडी म्हणजे नक्की काय, पीसीओडी म्हणजेच पीसीओडी कशामुळे होतो आणि पीसीओडी कन्फर्म करण्यासाठी कुठल्या तपासण्या केल्या पाहिजेत किंवा पीसीओडीची ट्रीटमेंट चालू असताना तुम्हाला कुठल्या तपासण्यांना सामोरं जावं लागू शकतं या विषयावरती आपण सविस्तर चर्चा केली आहे. आणि माझे हे 2 व्हिडिओ ऐकायचे असल्यास तुम्ही आय बटन प्रेस करू शकता. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीसीओडी बद्दलच्या म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज किंवा पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम बद्दलच्या एका महत्त्वाच्या टॉपिकवरती चर्चा करणार आहोत आणि तो म्हणजे पीसीओडी ठीक केला जाऊ शकतो का, याचा खूप जणांना प्रश्न पडलेला असतो किंवा आमचा पीसीओडी पूर्णपणे बरा होऊ शकतो का, आणि यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. तर या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी सगळ्यात पहिल्यांदा मी सांगेल की ज्याही मुली पीसीओडीमुळे त्यांना होणाऱ्या इरेग्युलर पिरियड्समुळे किंवा त्यांच्या चेहऱ्यावरती येणाऱ्या पिंपल्समुळे किंवा चेहऱ्यावरती येणाऱ्या अनावश्यक केसांमुळे वैतागलेले आहेत किंवा ज्या महिला पीसीओडीमुळे त्यांना आलेल्या इन्फर्टिलिटीमुळे वंध्यत्वामुळे प्रॉब्लेम मध्ये आहेत किंवा ज्याही महिला त्यांच्या पीसीओडीमुळे त्यांना होत असलेल्या इरेग्युलर पिरियड्समुळे प्रॉब्लेम मध्ये आहेत किंवा त्याला वैतागलेले आहेत, अशा सगळ्या महिलांना, अशा सगळ्या माझ्या पेशंट्सला मी सांगेन की पॉलिसिस्टिक ओव्हरी हा कधीही पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. कारण की पॉलिसिस्टिक ओव्हरी सोबत तुम्ही जन्माला आले आहात, तो अनुवंशिक आजार आहे आणि तो तुमच्या जीन्स मध्ये आहे. तर मग तुम्ही म्हणाल की मग नक्की आज आपण चर्चा कशावरती करणार आहोत, जर पीसीओडी कधीही बरा केला जाऊ शकत नाही तर आज नक्की चर्चा कशावरती होणार आहे. तर हे समजून घेण्यासाठी तुम्हाला पॉलिसिस्टिक ओव्हरी आणि पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज किंवा पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम यामधलं अंतर जाणून घेणं गरजेचं आहे. पॉलिसिस्टिक ओव्हरी ही आपल्या शरीरातली एक सिस्टीम आहे, ते एक प्रकारचा बीजांडाचा प्रकार आहे आणि त्या पॉलिसिस्टिक ओव्हरी सोबत या पीसीओडी असलेल्या महिला किंवा मुली जन्माला आलेल्या असतात आणि त्यामुळे पॉलिसिस्टिक ओव्हरी हा नेहमीसाठी त्यांच्या शरीरात राहणार आहे. आणि पीसीओडी पॉलिसिस्टिक ओव्हरी त्यांना कुठलाही त्रास देत नाही, पण ह्या पॉलिसिस्टिक ओव्हरीचं रूपांतर काही कारणांमुळे किंवा काही गोष्टींमुळे जेव्हा पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज किंवा सिंड्रोम मध्ये होतं तेव्हा पीसीओडी ही गोष्ट त्यांना त्रास द्यायला लागते. तर मग आज आपण पहिले पाहूयात की अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या तुमच्या पॉलिसिस्टिक ओव्हरीला पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज मध्ये कन्व्हर्ट करतात. पॉलिसिस्टिक ओव्हरीला पीसीओडी मध्ये म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज मध्ये कन्व्हर्ट करण्यामागे सगळ्यात महत्वाचं कारण असतं की आपली चुकीची जीवन पद्धती. आता चुकीच्या जीवन पद्धतीमध्ये 2-3 गोष्टी येतात. सगळ्यात महत्वाचा चुकीचा आहार किंवा अयोग्य आहार. तर याच्यामध्ये योग्य वेळी न खाणं, उशिरा खाणं किंवा पॅक्ड किंवा प्रोसेस्ड फूडचं अतिसेवन जे की आता खूप वाढलं आहे, जंक फूडचं सेवन, मग शारीरिक हालचालींचा पूर्णपणे अभाव, सिडेंटरी लाईफस्टाईल, व्यायाम न करणं, एक्सरसाइजचा पूर्णपणे अभाव, नंतर अतिशय कमी वजन असणं किंवा अतिशय जास्त वजन असणं, नंतर स्ट्रेसफुल लाईफस्टाईल म्हणजे वर्क स्ट्रेस असो किंवा तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये असलेला स्ट्रेस असो, तर या सगळ्या गोष्टींमुळे तुमचा पॉलिसिस्टिक ओव्हरीला चावी बसू शकते किंवा ट्रिगर होऊ शकतं आणि मग पॉलिसिस्टिक ओव्हरीचं रूपांतर हे पीसीओडी मध्ये होतं. आणि म्हणूनच पॉलिसिस्टिक ओव्हरीला आपण पीसीओडी मध्ये ह्या चुकीच्या गोष्टींमुळे कन्व्हर्ट केलेलं असल्यामुळे त्याला ठीक करणं म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीजला ठीक करणं हे सुद्धा आपल्याच हातात आहे. म्हणजे त्याच्या ट्रीटमेंटची चावी सुद्धा तुमच्याच हातात आहे. जर तुम्ही मी वरती सांगितलेल्या ज्या चुकीची जीवनशैली आहे तुमची किंवा चुकीची जीवन पद्धती आहे त्याला ठीक करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही तुमच्या पॉलिसिस्टिक ओव्हरीला नक्कीच ठीक करू शकता. आणि म्हणूनच तुमचा पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज हा आजार जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलात म्हणजे कुठल्या चुकीच्या गोष्टींमुळे आपल्या पॉलिसिस्टिक ओव्हरीचं रूपांतर पीसीओडी मध्ये झालं आहे हे जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्ही कुठल्याही औषधांशिवाय म्हणजे केवळ जीवन पद्धतीतील बदलांमुळे सुद्धा तुम्ही तुमची ट्रीटमेंट करू शकता. म्हणजे तुमचा पीसीओडी ठीक करू शकता. औषधांशिवाय सुद्धा पीसीओडी बरा होऊ शकतो. आणि याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे तर सगळ्यात महत्वाचा आहे योग्य आहार, त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे योग्य एक्सरसाइज, तिसरी महत्वाची गोष्ट आहे योग्य जीवन पद्धती आणि या 3 गोष्टींनंतर शेवटची पायरी येते की मेडिसिन्स. म्हणजे याच्यानंतर जर काही पीसीओडी तुम्हाला त्रास देत असेल या सगळ्यांमध्ये बदल करूनही तर मग तुम्ही मेडिसिनल ट्रीटमेंटकडे जाऊ शकता. आणि पीसीओडीची मेडिसिनल ट्रीटमेंट ही शक्यतो प्रॉब्लेम बेस्ड असते. म्हणजे पीसीओडीमुळे ज्या महिलांना ज्या प्रकारची लक्षणं दिसत आहेत तशी आपण ट्रीटमेंट करतो. पण जर तुम्ही योग्य आहार, योग्य एक्सरसाइज आणि योग्य जीवन पद्धतीतील बदल जर तुम्ही केलेत तर तुम्ही पीसीओडी जवळजवळ औषधांशिवाय बरा करू शकता.
आणि आज आपण याच विषयांवरती चर्चा करणार आहोत की कुठला योग्य आहार, कुठले योग्य डाएट आणि कुठले योग्य जीवन पद्धती तुम्ही फॉलो केली पाहिजे किंवा आजमावली पाहिजे की ज्याच्यामुळे तुम्ही तुमचा पीसीओडी बरा करू शकता। तर आता आपण वळूयात योग्य आहाराकडे। म्हणजे असा कुठल्या प्रकारचा आहार तुम्ही घेतला पाहिजे किंवा कशी डाएट तुम्ही फॉलो केली पाहिजे म्हणजे तुम्ही पीसीओडी वरती मात करू शकता। तर आता पीसीओडी बद्दलच्या डाएट बद्दल चर्चा करायची झाली तर याच्याबद्दल अतिशय जास्त लिटरेचर किंवा खूप सारे व्हिडिओ आणि खूप सारी माहिती तुम्हाला इंटरनेटवरती उपलब्ध आहे, खूप सारे पुस्तकही याच्यावरती आहेत। परंतु त्या सगळ्या कन्फ्युजन मध्ये जाण्यापेक्षा मी तुम्हाला एक 4 महत्वाचे प्रिन्सिपल आज सांगणार आहे की कुठलीही डाएट तुम्ही फॉलो करा, पण त्याच्यामध्ये हे 4 प्रिन्सिपल लक्षात ठेवून किंवा ही 4 तत्वे लक्षात ठेवून तुम्ही तुमची डाएट फॉलो करा। तर आता पहिलं महत्वाची गोष्ट आहे डाएट बद्दलची की तुम्ही जास्तीत जास्त लिव्हिंग फूड खाण्याचा प्रयत्न करा। म्हणजे काय की ताजं अन्न खाण्याचा, ताजी फळं खाण्याचा प्रयत्न करा। तुम्ही जेही खाताय मग ती भाज्या असोत, फळं असोत किंवा तुमचं रोजचं जेवण असो ते तुम्ही ताजं खाण्याचा प्रयत्न करा। म्हणजे जेवण बनवल्यानंतर ते 3 ते 5 तासात खाण्याचा प्रयत्न करा। शिळं अन्न खाऊ नका, ताज्या फळं आणि भाज्या खा। शक्यतो घरी बनवलेलं ताजं अन्न खाण्याचा प्रयत्न करा, कारण की हॉटेलमधलं किंवा जे पॅक्ड फूड असतं ते बऱ्याच वेळापासून बनवलेलं असतं आणि ते टिकून राहण्यासाठी त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रिझर्वेटिव्ह टाकलेले असतात, केमिकल्स असतात आणि त्याचा तुमच्या शरीरावरती वाईट परिणाम होऊ शकतो आणि त्याच्यामधून न्यूट्रिशन मिळण्याच्या ऐवजी हे टॉक्झिन्सच आपल्याला जास्त त्रासदायक असतात आणि म्हणून घरी बनवलेलं ताजं फ्रेश अन्न खाण्याचा प्रयत्न करा। आता आहाराबद्दलची किंवा डाएट बद्दलची दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही होलसम फूड खाण्याचा प्रयत्न करा। म्हणजे जी ही गोष्ट निसर्गात जशी उपलब्ध आहे ती तशी खाण्याचा प्रयत्न करा। म्हणजे फळं असतील तर ती सालासकट खाण्याचा प्रयत्न करा, म्हणजे चिकू असो, ऍपल असो ते त्याच्या सालासकट खाण्याचा प्रयत्न करा। मग जर कडधान्य घेतलीत म्हणजे वेगवेगळ्या डाळी आहेत, म्हणजे मसूर असो, हरभरा असो, मटकी असो, तर हे त्याच्या कव्हरिंग सहित, कोटिंग सहित खाण्याचा प्रयत्न करा, कारण की सगळ्यात जास्त न्यूट्रिशन ही डाळीच्या कोटिंग्स मध्ये असतात आणि त्याच्यामुळे त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू वाढलेली असते। तुम्ही जर त्याला खूप प्रोसेस करून त्याची डाळ बनवून किंवा त्याचं बेसन बनवून खाण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यातल्या न्यूट्रिशन निघून जाऊन उलट त्याचं पचन शरीराला करणं अवघड होतं। आतड्यांमध्ये असे बेसन किंवा मैदा ह्या गोष्टी खूप वेळ चिटकून राहतात आणि त्याच्यातून न्यूट्रिशन मिळण्याच्या ऐवजी त्याच्यातून निघणाऱ्या टॉक्झिन्समुळे तुम्हाला प्रॉब्लेम होतो। म्हणून गहू किंवा ज्वारीचं जेव्हा सुद्धा तुम्ही पीठ बनवता तेव्हा त्याचा कोंड्यासहित भाकरी बनवण्याचा प्रयत्न करा किंवा त्याच्या कोंड्यासहित पोळी बनवण्याचा प्रयत्न करा आणि ती खा, ती जास्त न्यूट्रिशियस आहे। आता हेही फळांच्या बाबतीत तसंच करायचं आहे। म्हणजे फळं सुद्धा तुम्ही जितकी सालासकट खाल, जशीच्या तशी खाण्याचा प्रयत्न कराल त्याच्यातून तुम्हाला जास्त न्यूट्रिशन मिळेल। म्हणजे फळांचा जर तुम्ही ज्यूस केलात तर त्यातलं जे फायबर आहे किंवा न्यूट्रिशन आहे ते कमी होऊन तुम्हाला फक्त शुगर मिळणार आहे की जी तुम्हाला अनावश्यक आहे, त्याचा कुठलाही तुम्हाला फायदा नाहीये। आणि म्हणूनच शक्यतो सालीसकट डाळी, नंतर कोंड्याची पोळी, मग सालीसकट फळं हे खाण्याचा प्रयत्न करा। नंतर जे प्रोसेस्ड कार्ब आहे म्हणजे मैदा आहे, म्हणजे मैद्याचे बिस्किट किंवा ब्रेड किंवा मग नमकीन हे शक्यतो अवॉइड करण्याचा प्रयत्न करा। आणि कारण की या सगळ्या गोष्टींमध्ये प्रोसेस्ड कार्ब असतं आणि खूप प्रिझर्वेटिव्ह टाकलेले असतात आणि त्याच्यामुळे त्याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू खूप कमी झालेली असते आणि त्याचे तोटेच तुम्हाला जास्त होतात। आता आपण वळूयात आपल्या डाएट मधल्या तिसऱ्या महत्वाच्या गोष्टीकडे। आता डाएट मध्ये तिसरी गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यायचंय की तुम्हाला डाएटची योग्य वेळ म्हणजे तुमच्या आहाराची योग्य वेळ पाळायची आहे, कारण जेवण हे योग्य वेळेत करणं खूप गरजेचं आहे, त्यातली त्यात रात्रीच। आता मोस्ट ऑफ द टाइम आपण बघतो की वर्किंग वुमन किंवा वर्किंग लोक असल्यामुळे रात्री खूप उशिरा जेवण करतात आणि रात्र ही आपल्याला म्हणजे आपल्या बॉडीच्या हिलिंग आणि रिपेअरिंगसाठी आपण ठेवलेली असते। म्हणजे त्यावेळेस आपल्या सगळ्या सिस्टीम म्हणजे रिप्रोडक्टिव्ह असो, डायजेस्टिव्ह असो, सगळ्या सिस्टीम ह्या रिपेअरिंग आणि हिलिंग मोडमध्ये गेलेल्या असतात आणि त्यामुळे जर रात्री 7-8 नंतर तुम्ही जेवण केलं तर त्याच्यामुळे 2 तोटे होतात। म्हणजे तुमची बॉडी जी हिलिंग रिपेअरिंग प्रक्रियेला गेलेली असते ती प्रक्रिया स्टॉप होते आणि दुसरं म्हणजे त्यावेळेस डायजेशन सुद्धा त्यामुळे प्रॉपर होत नाही। त्यामुळे एकतर हिलिंग रिपेअरिंग प्रक्रिया थांबते आणि डायजेशन प्रॉपर न झाल्यामुळे तुम्हाला त्या जेवलेल्या पदार्थातून व्यवस्थित न्यूट्रिशन सुद्धा मिळत नाही आणि म्हणून युजली रात्री 7-8 नंतर जेवण तुम्ही अवॉइड केलं पाहिजे आणि जेवल्यानंतर किमान 2 तास तुम्ही झोपायला नाही गेलं पाहिजे। आता याच्यासोबतच जेवताना तुम्ही म्हणजे वेळ देऊन जेवणं, व्यवस्थित चावून खाणं, जितकी लाळ तुमच्या तोंडातली त्या अन्नामध्ये मिक्स होईल त्याच्यातून तुम्हाला तेवढे जास्त न्यूट्रिशन मिळतात। त्यामुळे आरामात व्यवस्थित जेवण करणं आणि खूप दिवसभर सारखं काहीतरी खात राहणं ही एक चुकीची सवय आहे, कारण की किमान 12 ते 14 तास तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला पूर्ण आराम मिळाला पाहिजे जेणेकरून ती डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगल्या प्रकारे काम करेल। तर हे झालं आहाराबद्दलच्या वेळेचं।
आता आहाराबद्दलची चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे शक्यतो तुम्ही आता बरेच जण डाएट करायचं म्हणजे काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी, खूपच काहीतरी जे आपल्याकडे मिळत नाही अशा गोष्टी खाण्याचा प्रयत्न करतात, किंवा मग हे प्रोटीन ते प्रोटीन, असं नाही करायचे. जे सीझनल, रिजनल आणि इझिली अवेलेबल आहे अशा गोष्टी खायच्यात. म्हणजे काय की ज्या सीझनमध्ये जी फळं मिळत आहेत, ज्या भाज्या मिळत आहेत त्या खाण्याचा प्रयत्न करा, किंवा तुमच्या रिजनमध्ये म्हणजे तुम्ही ज्या भागात राहताय त्या भागात ज्या भाज्या किंवा फळं किंवा जी धान्य व्यवस्थित इझिली अवेलेबल आहेत ती खा. कारण की निसर्गाने सगळी सोय व्यवस्थित केलेली असते. आपल्याला आपल्या भागात आणि आपल्या वातावरणात राहून ज्या गोष्टी पचतात आणि आपल्याला न्यूट्रिशन देतात अशाच गोष्टी आपल्या भागात वाढतात, आणि म्हणून शक्यतो त्याच खाण्याचा प्रयत्न करा. आणि ते तुम्हाला इझिली अवेलेबल पण असतं, तुमचा खर्च पण वाचतो. तर आता हे झालं डाएट बद्दल. म्हणजे डाएट बद्दल मी तुम्हाला सांगितलं तसं की आहारात तुम्हाला या 4 गोष्टींमध्ये लक्ष द्यायचं आहे, की तुम्हाला लिव्हिंग फूड म्हणजे फ्रेश अन्न खायचं आहे घरी बनवलेलं. दुसरं म्हणजे होलसम फूड म्हणजे ज्या गोष्टी जशा आहेत तशा त्याच्या कव्हरिंग सकट, कोटिंग सकट खाण्याचा प्रयत्न करायचा आहे. तिसरं म्हणजे तुमच्या आहाराची म्हणजे जेवणाची वेळ तुम्हाला पाळायची आहे. आणि चौथं म्हणजे जे काही सीझनल, रिजनल आणि इझिली अवेलेबल आहे ते तुम्हाला घ्यायचंय. तर ही डाएट पाळणंही तुम्हाला सोपं आहे, आणि असं जर तुम्ही रोजचा आहार ठेवलात तर नक्कीच तुमचं पॉलिसिस्टिक ओव्हरी तुम्हाला कमी त्रास देईल आणि त्याचं पीसीओडी होण्यापासून तुम्ही वाचवू शकता. आता योग्य आहारानंतर आपण बघूयात योग्य जीवन पद्धती कशी तुम्हाला मदत करू शकते. तर जीवन पद्धती म्हणजे लाईफस्टाईलमध्ये हे झोपणं, उठणं, आपलं राहणीमान ह्या सगळ्याच गोष्टी येतात. आता रात्री लवकर झोपणं किंवा सकाळी लवकर उठणं ही गोष्ट तुम्हाला खूप मदत करू शकते, कारण की याच्यावरती आपले ब्रेन हॉर्मोन्स खूप व्यवस्थित, याच्यामुळे आपले ब्रेन हॉर्मोन्स व्यवस्थित सिक्रेट होतात आणि पीसीओडी मध्ये जो काही हॉर्मोनल इम्बॅलन्स झालेला असतो तो क्लिअर करायला आपल्याला याच्यामुळे मदत होऊ शकते. त्यामुळे निसर्गाने नियम घालून दिल्याप्रमाणे व्यवस्थित सकाळी लवकर उठणे आणि रात्री लवकर झोपणे हे खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर 30 ते 40 मिनिटं तरी थोडा योगा, प्राणायाम किंवा मेडिटेशन केल्याने सुद्धा हॉर्मोन सेटल व्हायला खूप मदत होते आणि त्याच्यामुळे पीसीओडीला ट्रिगर बसण्यापासून आपण वाचवू शकतो. आता त्याच्यानंतर बऱ्याच वेळा आता आपण पाहतो की टीव्ही, इंटरनेट याचाही वापर खूप वाढला आहे आणि याच्यामुळे सुद्धा आपले ब्रेन हॉर्मोन्स ॲबनॉर्मल होऊ शकतात. डोपामिनचं सिक्रेशन वाढतं. म्हणून टीव्ही किंवा इंटरनेट या गोष्टी जिथे गरजेच्या आहेत तिथेच वापरा. त्याचा अतिवापर किंवा त्याच्या आहारी जाणं तुम्ही टाळलं पाहिजे. त्यानंतर व्यसनांपासून दूर राहणं पण खूप गरजेचं आहे. म्हणजे स्मोकिंग, अल्कोहोल, तंबाखू या सगळ्या गोष्टींपासून तुम्ही दूर राहिलं पाहिजे आणि तुमची लाईफस्टाईल ही जास्तीत जास्त हेल्दी ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. आता जीवन पद्धतीनंतर दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की राईट एक्सरसाइज म्हणजे योग्य एक्सरसाइज, व्यायाम तुम्ही कसा केला पाहिजे. म्हणजे पीसीओडी मध्ये ट्रीटमेंट मधला सगळ्यात महत्वाचा भाग आहे व्यायाम. तर आता पीसीओडीच्या व्यायामाबद्दल बघायला गेलं तर याच्यातही खूप बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं. पण पीसीओडीच्या व्यायामामध्ये तुम्ही 2 मेन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की काही लीन पीसीओएस पेशंट असतात आणि काही ओबेस पीसीओएस पेशंट असतात. म्हणजे काही खूप बारीक पेशंट असतात त्यांनाही पीसीओडी असू शकतो किंवा खूप ओबीस पेशंटला सुद्धा पीसीओडी असू शकतो. तर जे लीन पेशंट आहेत त्यांनी शक्यतो आपला मसल मास वाढवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि जे ओबीस पेशंट आहेत त्यांनी आपलं फॅट कमी करण्यासोबतच आपल्याला मसल ट्रेनिंग घ्यायचं आहे तुम्हाला. कारण की पीसीओडी मध्ये आपण मागे पाहिल्याप्रमाणे इन्सुलिन रेझिस्टन्स आणि अँड्रोजन एक्सेस असतो आणि ह्या दोन्ही गोष्टी जर तुम्ही मसल ट्रेनिंग एक्सरसाइज केल्या, वेट बिअरिंग एक्सरसाइज केल्या तर इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होऊ शकतो. एसएचबीजी म्हणजे सेक्स हॉर्मोन बाइंडिंग ग्लोबुलिन्स आणि त्यामुळे अँड्रोजन लेवल सुद्धा कमी होतात. आणि म्हणून पीसीओडीच्या एक्सरसाइजला जास्त कॉम्प्लिकेट न करता फॅट रिडक्शन आणि वेट ट्रेनिंग एक्सरसाइज, मसल ट्रेनिंग एक्सरसाइज तुम्ही करायला पाहिजेत. आणि जर तुम्ही अतिशय जास्त ओबीज असाल तर तुम्ही प्रॉपर एखाद्या कन्सल्टंटला भेटून त्यांच्याकडून वेट रिडक्शनसाठी एक्सरसाइज केल्या पाहिजेत आणि किमान 1 ते 1.5 तास रेग्युलर एक्सरसाइज करण्याची तुम्हाला आवश्यकता आहे. तर आता आज आपण पाहिलं की योग्य जीवन पद्धती, योग्य आहार आणि योग्य एक्सरसाइज ह्या गोष्टी करून तुम्ही तुमच्या पीसीओडीला ट्रिगर होण्यापासून म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरीला ट्रिगर होण्यापासून कसं वाचवू शकता. या जर गोष्टींचं तुम्ही पालन केलं तर आपोआपच पॉलिसिस्टिक ओव्हरीचं रूपांतर पीसीओडी मध्ये होणार नाही आणि तुम्हाला मेडिसिन न घेताही तुमचा पीसीओडी कंट्रोलमध्ये ठेवता येईल. आता हे झालं की नॉन मेडिसिनल ट्रीटमेंट. आता जर याच्या उपरही बऱ्याच जणांना जर पीसीओडीमुळे काही प्रॉब्लेम असतील की जसं की ज्यांना मग इरेग्युलर पिरियड्स आहेत अशा लोकांना आपण पिरियड रेग्युलर होण्यासाठी काही मेडिसिन देऊ शकतो. त्यानंतर ज्यांना पीसीओडीमुळे ज्या मुलींना चेहऱ्यावरती अनावश्यक केस आहेत किंवा ऍक्ने येत आहेत अशा लोकांना आपण त्याच्यासाठी ट्रीटमेंट करू शकतो. ज्यांना पीसीओडीमुळे इन्फर्टिलिटी आहे त्यांना आपण इन्फर्टिलिटीची ट्रीटमेंट देऊ शकतो. तर हे लक्षणांच्या वरती आपण मेडिसिन ट्रीटमेंट देऊन त्यांना ट्रीटमेंट
पुढे कंटिन्यू करू शकतो. परंतु याच्यासोबत मी तुम्हाला सांगितलेल्या मागच्या 3 गोष्टी म्हणजे योग्य आहार, योग्य एक्सरसाइज आणि योग्य जीवन पद्धती हे जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्ही कमीत कमी मेडिसिनवरती तुमच्या पॉलिसिस्टिक ओव्हरीवरती पूर्णपणे कंट्रोल मिळवू शकता. तर आज आपण पाहिलं की पीसीओडी वरती आपण कशी मात करू शकतो, काय काय गोष्टी अवलंबू शकतो आणि कुठली मेडिसिनल ट्रीटमेंट मग याच्यासाठी घ्यावी लागेल, याच्यासाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.